10 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा चाकू हल्ल्यातील आरोपी अखेर जेरबंद। गुन्हा घडल्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तब्बल 10 महिने ठिकाणे बदलत आणि ओळख लपवत फरार असलेल्या गंभीर मारहाण व चाकू हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला कोपरगाव तालुका पोलिसांनी अखेर जेरबंद केले। सुरेगाव परिसरात आरोपी लपून असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचून लक्ष्मण शरद पिंपळे वय 22 वर्ष राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव याला ताब्यात घेतले। 17 ऑगस्ट रोजी रात्री 9:15 वाजता त्याला रीतसर अटक करण्यात आली। या कारवाईमुळे 10 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीचा अखेर पोलिसांनी शोध घेतला आहे। 16 ऑक्टोबर 2025 रोजी सुरेगाव येथे वादाच्या पार्श्वभूमीवर कपिल राजू पिंपळे वय 27 वर्ष याला अडवून मारहाण करण्यात आली होती। यावेळी त्याच्यावर चाकूने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 297/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 109, 115, 2, 352, 351, 2, 3, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा घडल्यापासून लक्ष्मण पिंपळे हा पोलिसांना चकवा देत वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून राहत होता। दरम्यान 17 ऑगस्ट रोजी तो सुरेगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तपास पथकाने तातडीने कारवाई करत त्याचा शोध घेतला। चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली। या गुन्ह्यातील अन्य आरोपी संदीप दादा काळे याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात आला आहे। अटक आरोपीकडून त्याची गुन्ह्यातील भूमिका, गुन्ह्यानंतरच्या हालचाली, संपर्क तसेच इतर फरार आरोपींच्या ठावठिकाणाबाबत तपास सुरू आहे। गुन्ह्याच्या वेळी परिधान केलेले कपडे जप्त करणे आणि फरारी कालावधीतील त्याच्या हालचाली व संपर्कांची पडताळणी करण्याची कार्यवाही सुरू आहे। ही कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक ममक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचौरे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल घनवट व चालक पोलीस कॉन्स्टेबल अनिल फाळके यांनी केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत। प्रतिनिधी विशाल लोंढेंसह मोबिन खान, माय न्यूज, सुरेगाव, कोपरगाव। मागील 2 दिवसापासून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने 2 वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले आरोपी पकडलेले आहेत। त्याच्यामध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एक गुन्हा आहे 297/2025 हा जुनं जे IPC 307 प्रमाणेचा हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये हा मागच्या 10 महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये यशस्वी होत असलेला आरोपी, त्याचं नाव आहे लक्ष्मण शरद पिंपळे वय वर्ष 22 राहणार सुरेगाव, हा आपली अटक चुकवत होता। मात्र आम्ही जी शोध मोहीम सुरू केली त्या शोध मोहिमेला यश आलं। त्याच्यामध्ये याला अटक करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे। अटक करून या गुन्ह्याचा पुढील तपास API सुंदरडे करीत आहे।